नमस्कार, मी दुर्गेश सोनार. स्पॉटलाईट या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत. आज मी जो उभा आहे ती इमारत आहे स्त्रीमुक्ती संघटनेची इमारत आणि नवी मुंबईतल्या कोपर खैरणे या परिसरामध्ये असलेली ही इमारत जी आहे ती अत्यंत महत्त्वाची अशी इमारत अशासाठी आहे की याच इमारतीमध्ये एक ऊर्जा केंद्र आहे. ते स्त्रियांच्या चळवळीचं ऊर्जा केंद्र आहे आणि याच ऊर्जा केंद्रामध्ये आज माझ्यासोबत सगळ्या ज्या महिला भगिनी आहेत त्या महिला सरपंच आहेत. म्हणजे अख्ख्या गावाचा कारभार ज्या पूर्णपणे स्वतःच्या हिमतीवरती चालवतात त्या सगळ्या महिला भगिनी सरपंच आज माझ्यासोबत आहेत आणि त्यांच्यासोबत आज मी बोलणार आहे ते वेगवेगळ्या विषयांवरती बोलणार आहे. गावाचा कारभार चालवत असताना गावच्या कारभारणी म्हणून सरपंच म्हणून कोणते प्रश्न त्यांना महत्त्वाचे वाटतात, त्या प्रश्नांना उत्तरं त्यांनी त्यांच्या पद्धतीने कशी शोधलेली आहेत, त्या कशा पद्धतीने गावाच्या विकासाचा विचार करतायत आणि कोणती आव्हानं येत्या काळामध्ये त्यांना फार महत्त्वाची वाटतात, या सगळ्या मुद्द्यांवरती या सगळ्या भगिनींशी मला बोलायचं आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून खास आज मी या ठिकाणी आलो. नवसावित्रींशी संवाद साधण्याची ही सगळी संधी आहे. कारण समाज जो असतो, समाज अर्थाची जी दोन चाकं असतात त्यातलं एक चाक स्त्रीचं तर दुसरं चाक हे पुरुषाचं असतं आणि ही दोन चाकं जेव्हा समान गतीने चालतात तेव्हा समाजाचा विकास जो आहे तो योग्य पद्धतीने योग्य दिशेने होत असतो. आणि त्याच्यामुळेच कुठेतरी मला असं वाटलं की आज आपण या सगळ्या महिला सरपंचांशी बोललं पाहिजे. त्यांच्याकडनं त्यांच्या समस्यांवरती त्यांनीच शोधलेली उत्तरं कोणती आहेत ही पण जाणून घेतली पाहिजेत आणि ती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजेत. आणि म्हणून खास आज आपण या सगळ्या भगिनींशी चर्चा करणार आहोत, त्यांच्याशी बोलणार आहोत. माझ्यासोबत आत्ता आहेत, तुमचं नाव काय? ॲडव्होकेट प्रियांका गुरव. ॲडव्होकेट प्रियांका गुरव आहेत. तुम्ही कोणत्या गावच्या सरपंच आहात? अवसरी खुर्द ग्रामपंचायत सदस्य आहे मी. अच्छा, कोणते प्रश्न तुम्हाला म्हणजे तुम्ही सरपंच म्हणून काम पाहत असताना कोणते प्रश्न तुम्हाला फार महत्त्वाचे वाटतात? मी ॲडव्होकेट असल्यामुळे जे पण होतं ग्रामसेवक जो करतो ते सगळं लिगली प्रोसिडिंग फक्त दाखवलं जातं. पण लिगली प्रोसिडिंग दाखवलं जातं पण ते लिगली होत नाही. इल्लिगली कामकाज हे प्रत्यक्षात केलं जातं. म्हणजे पूर्णपणे जे कामाची योजना असती ती इल्लिगली असती. प्रोसिडिंग फक्त डॉक्युमेंटरी असतं. अच्छा, म्हणजे प्रोसिडिंग जे होतं ते फक्त कागदोपत्री दाखवलं जातं पण प्रत्यक्षात तसं कामकाज होत नाही. हे जर टाळायचं असेल, आता तुम्ही स्वतः वकील आहात त्यामुळे तुमच्या वकिलीचा अनुभव सगळ्या या कामाच्या संदर्भामध्ये उपयोगी तर नक्की पडत असेल. काय उपाय सुचवाल? तर लेडीजला ह्याचं नॉलेज असणं गरजेचं आहे. कायद्याचं नॉलेज असणं गरजेचं आहे. आपल्याला आपला राईट टू लाईफ माहिती पाहिजे. जे आपले आर्टिकल आहेत ते आपल्याला गव्हर्नमेंटकडून माहिती करून घेतलेच पाहिजे. हे इम्पॉर्टंटच आहे. त्या दृष्टिकोनातून तुम्ही गावातल्या सगळ्या ज्या बाकीच्या महिला आहेत किंवा इतर पुरुषही असतील त्यांच्याशी वारंवार बोलता आणि काय स्वरूपाचा डायलॉग तो असतो सगळा? डायलॉग म्हणजे काही नसतं. फक्त आम्ही जे योजना असतो तो त्यांच्यापर्यंत कशा पोहोचवल्या पाहिजेत, त्यांना नॉलेज कसं दिलं पाहिजे कायद्याचं, ह्या पद्धतीने तयारी करतो. एकूणच कायद्याचं ज्ञान कसं आवश्यक आहे. कारण गावाचा जर कारभार चालवायचा, पंचायत राज व्यवस्थेमध्ये ग्रामपंचायत ही अत्यंत महत्त्वाची अशी खरं म्हणजे यंत्रणा आहे आणि त्या ग्रामपंचायतीची जर सूत्र एखाद्या महिलेच्या हाती असतील तर ती महिला नक्कीच त्या गावाला अत्यंत योग्य पद्धतीने विकसित करू शकते. तेवढी दृष्टी त्या महिलेकडे असू शकते. प्रश्न इतकाच आहे की कायदे तर आहेत पण कायद्याचं ज्ञान त्या महिलांपर्यंत असत नाही. सुदैवानं ॲडव्होकेट प्रियांकांसारख्या काही महिला सरपंच आहेत की ज्या अशा पद्धतीने काम करू इच्छितात. माझ्यासोबत या आपण आपल्या भगिनी आहेत ज्या आपण सरपंच आहेत. तुमचं काय नाव? सारिका शेखर कोतपल्लीवर, नाकाडोंगरी, भंडारा जिल्हा. भंडारा जिल्ह्यामधून आलेलं आहेत म्हणजे एकूण विदर्भातलं एकूण चित्र आपल्याला पाहता येईल. विदर्भातल्या नेमक्या समस्या तुम्हाला काय वाटतं? तुमच्या गावची काय महत्त्वाची समस्या तुम्हाला वाटते? आमच्या गावची समस्या म्हणजे जी विकास व्हायला पाहिजे गावातलं किंवा आणि काही वरिष्ठ मंडळी किंवा गावातील जे पुढारी मंडळी आहे त्यांचा अडथळा येत असतो. म्हणजे पुरुषप्रधान संस्कृतीचा एक ग्रामीण जी महिला पुढाकार म्हणून घेते तिच्यावर एका प्रकारे दबाव पडत असतो आणि त्या दबावाद्वारे ती कशी जसं तिला विकास हवा असतो तसा विकास ती करत नाही आणि एखाद्याच्या पुरुषप्रधान संस्कृतीच्या वर्चस्वाखाली येऊन ती जे योग्य दिशेने म्हणजे असं म्हणायचं योग्य दिशेने विकास जो गावाचा व्हायला पाहिजे तो होत नसतो. म्हणजे एकूण गावामध्ये महिलांना योग्य त्या पद्धतीचा न्याय मिळाला पाहिजे, त्यांचा जो समान हक्क आहे तो मिळाला पाहिजे. कुठेतरी पुरुष प्रधान संस्कृतीचा जो पगडा अजूनही गावांमध्ये दिसतो तो कुठेतरी दूर व्हायला पाहिजे अशी अपेक्षा ते व्यक्त करतात. माझ्यासोबत आणखीन पण एक महिला सरपंच आहेत. तुमचं नाव काय? मी शुभांगी लाहुडकर, अकोला जिल्ह्यामधून आलो. तुम्ही अकोल्यामधनं आहात. किती लोकसंख्येचं तुमचं गाव आहे? 1090 लोकसंख्या आहे माझ्या गावामध्ये आणि मी महिला राज्यसत्ता आंदोलनाची जिल्हा संघटिका म्हणून कार्यरत आहे. तुम्ही स्वतः शिक्षण काही घेतलं असेल, काय शिकलात तुम्ही? माझा MA MSW झालेला आहे आणि मी सोशल वर्कर म्हणून काम करतो.
MA कोणत्या विषयामध्ये केलं होतं? मराठी लिटरेचर. एम ए मराठी लिटरेचरमध्ये केलं, शिवाय तुम्ही MSW केलेलं आहे, सामाजिक कार्यकर्त्या म्हणून तुम्ही काम करतात. असं असताना एक सामाजिक कार्यकर्ती जेव्हा महिला म्हणून असलेली कार्यकर्ती सरपंच म्हणून काम करू पाहते, काम करायला लागते, कोणत्या स्वरूपाचं आव्हान तुम्हाला प्रामुख्यानं महत्त्वाचं वाटतं? ज्यावेळेस महिला सरपंच म्हणून निवडून येते, खऱ्या अर्थानं तिचा जो खरा कारभार आहे, आर्थिक व्यवहार आहे, हा व्यवहार तिचे पती म्हणजे तिच्या घरातील पुरुष मंडळी, पती असो किंवा मग तिचे दीर असो, हे जास्त त्याच्या सरपंच पदावर लुडबुड करतात. म्हणजे तिचा व्यवहार तिला खरोखर ठोकपणे पाहता येत नाही, तर घरातले पुरुष मंडळी तिला अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहेत. तो जर दूर करायचा असेल तर आपल्याला महिलांची संघटन करणं खूप गरजेचं आहे. आणि सरपंच महिलांचं संघटन, एक पंचायत आघाडी, जिल्हा पंचायत आघाडी स्थापन करणं हे खूप गरजेचं आहे. आणि फक्त जिल्हाच नाही तर महाराष्ट्र आणि पूर्ण महाराष्ट्रभर ही आघाडी आपल्याला स्थापन केलीच पाहिजे. एकूणच म्हणजे जसं मगाशी या ताई पण सांगत होत्या की पुरुष प्रधान संस्कृतीचा पगडा अजूनही गावांमध्ये आहे आणि तो जर दूर करायचा असेल तर महिलांनी एकत्र यायला पाहिजे. आणि महिलांना एकत्र आणण्यासाठी म्हणून कुठेतरी महिला सरपंचांनी सुद्धा एकत्र यायला हवं. आणि त्या दृष्टिकोनातून मला वाटतं हा प्रयत्न महिला राजसत्ता आंदोलनाच्या माध्यमातून कुठेतरी केला जातो आहे. तुमचं काय नाव? बाई तुम्ही कोणत्या गावच्यात? अर्जापूर, बिलोली तालुका, जिल्हा नांदेड. नांदेड जिल्ह्यामधनं तुम्ही आलेला. तुम्ही काही शिकलात? बाराखडी आहे. 12 खडी फक्त येते. पण मग आता तुम्ही गाव संपूर्ण चालवता, तुम्ही सरपंच आहात, काही अडचणी येतात काम करताना? पूर्ण अडचणी येतात तरी की आता काम करून दाखवतो मी. आता राजसत्ता महिला आंदोलनामध्ये आल्यापासून ते फोटो यांचे उतरून नेलं इथं इंडियन गेटपासून. आता तर म्हणतात बंबईला जाऊन आलीस. मी म्हणतो काम करताना अडथळ काय आणले. मी महिला राजसत्ता आंदोलनामध्ये संस्कृती भवनमध्ये जाऊन आलेले आहे. तिथं जाऊन सांगेन तुम्ही अडथळे आणलं तरी मी नक्की सांगेन तिथं म्हणतो मी. जेव्हा प्रत्यक्ष माणूस जो असतो तो अगदी ग्रासरूट लेवलला काम करतो, त्याला जे अनुभव येतात त्यातून त्याची जी मांडणी असते ती अत्यंत अशी ज्याला आपण आतून आलेला तो आवाज असतो त्या पद्धतीची त्यांची मांडणी. आणि पाण्याचा प्रश्न प्रामुख्याने जो गावामधला होता तो त्यांनी मार्गी लावलेला आहे. म्हणजे एक सरपंच असलेली महिला काय करू शकते त्याचं हे एक उदाहरण आपल्याला सांगता येऊ शकतं. माझ्यासोबत या ताई पण आहेत. तुम्ही तुमचं नाव काय? नमस्कार, मी सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून आली आहे. माझं नाव नयनी भदू पालकर, मी पालगावची सरपंच आहे. माझा प्रश्न एकच आहे. केंद्र शासन, जिल्हा परिषद, तालुका लेवलला योजना भरपूर निघतात, परंतु त्या तळागाळापर्यंत पोहोचत नाहीत. कारण जिल्हा परिषद लेवलला जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीला पंचायत समिती सदस्य आपल्या फ्लेवरचे जे कोणी असतील त्यांना वर्ग करतात. त्यामुळे ज्या खरोखर गरीब आणि गरजवंत लोक आहेत त्यांना त्या योजना मिळाव्यात असं माझं म्हणणं आहे. आणि त्याचप्रमाणे इतरही अजूनही गावामध्ये सामाजिक आणि जाती आर्थिक व्यवस्था संदर्भात जी काही विषमता आहे तीही समानते म्हणजे बार्टी संस्थेमार्फत वेगवेगळ्या योजनांचा गावामध्ये प्रचार होतो, परंतु ते योजना त्या लोकांपर्यंत पोचत नाहीत. आणि त्यामुळे समानता अजूनही गावात राहील. शासनाकडे कळवलं गेलं जाते की समानता झालेली आहे, परंतु ती गावामध्ये प्रत्यक्षपणे समानता नसते. पंचायत राज व्यवस्थेमध्ये ग्रामपंचायतीसारखं जे सत्ता केंद्र आहे ते सत्ता केंद्र जर एखाद्या महिलेच्या हातामध्ये असेल, ती जर कारभारणी असेल त्या गावाची, तर तिच्या समोरचे प्रश्न नेमके काय असतात? पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा गावागावांवरती आहे असे या महिला म्हणतायत, पण तो जर दूर करायचा असेल, आणि जसं मगाशी त्या ताई सांगत होत्या की शासकीय योजना ज्या आहेत त्या खूप आहेत, प्रचंड आहेत, पण त्या योजनांची माहितीच मुळात गावापर्यंत जर पोहोचत नसेल तर त्या योजनांचा उपयोग तो काय? त्यामुळे त्या योजना लोकांपर्यंत पोहोचणं, त्या गावांपर्यंत पोहोचणं, अगदी गाव पातळीवर पर्यंत त्याची अंमलबजावणी होणं, या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आणि त्यासाठी म्हणून एक यंत्रणा, विशिष्ट प्रकारची यंत्रणा राबवली गेली पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून एक दबाव गट म्हणून या सरपंचांनी काम केलं पाहिजे अशी अपेक्षा खरं म्हणजे व्यक्त होते आहे. तुमचं नाव काय? सौ शिल्पा किशोरराव महल्ले, मी गोपाळपूर, ताजी, अमरावती इथून आले आहे. माझ्या दृष्टीने सगळ्या साक्षरता सगळ्या लेडीज होतात आणि अशिक्षित ज्या असेल आजकाल सगळं शासनाने ऑनलाईन करून ठेवलं आहे. माझी इच्छा आहे की बा सगळ्या लेडीजला प्रशिक्षण देऊन ऑनलाईन शिक्षण द्यावं, त्यांना त्याच्यातलं कळावं आणि प्रशिक्षणाद्वारेच सगळं साध्य होऊ शकते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस महिला गावामध्ये निवडून येतात आणि ग्रामपंचायतमध्ये काम करतात, खरं तर त्यांना प्रशिक्षण हवं. प्रशिक्षणाशिवाय काहीही त्यांना समजत नाही. आणि त्यांना जे सहकार्य करणारे लोक असतात, ग्रामसेवक वगैरे, तर त्यांचंही
पाहिजे तसं सहकार्य होत नाही. त्यामुळे आम्ही असं म्हणतो की ह्या महिलांना प्रशिक्षण मिळायला हवं आणि ह्या सगळ्या सावित्रीच्या लेकी ज्यांचा आम्ही हा वारसा घेऊन जगतोय, त्या सावित्रीच्या लेकींना प्रशिक्षणाची पण गरज आहे. त्याचबद्दल त्यांना जे काम करण्यासाठी जो त्यांना त्रास होतो, समजा एखादं काम करायचं असेल तालुक्याला जावं लागतो. आम्ही खूप वर्ष महिला राज्यसत्ता आंदोलनाच्या माध्यमातून शासनाकडे एस टी पास मागतोय की किमान आमच्या महिलांना कामासाठी जायला तालुक्याला जायला एस टी पास मिळावं, पण त्याचीही तशी अद्याप तरतूद म्हणजे केलेली नाही आणि खूप छोटी रक्कम असूनही त्याचा शासन विचार करत. अगदी बरोबर. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे की आमदारांना, खासदारांना, इव्हन नगरसेवकांना सुद्धा बऱ्याचशा सवलती, सोयीसुविधा सरकारच्या पातळीवरती मिळतात, पण पंचायत राज व्यवस्थेचा कणा असलेला, ग्रामीण विकासाचा कणा असलेला जो ग्रामपंचायतीचा भाग आहे, त्या ग्रामपंचायतीचा संपूर्ण डोलारा कारभार सांभाळणाऱ्या महिला सरपंचांसाठी मात्र म्हणाव्या तशा सोयीसुविधा अजूनही दिल्या जाताना दिसत नाहीत. आणि त्याच्यामुळे कुठेतरी किमान एक माफक अपेक्षा या भगिनींनी व्यक्त केली. ती असं म्हणाली की आम्हाला एस टीचा पास तरी द्या, तो सुद्धा जर तुम्ही देणार नसाल तर आम्ही काम करायचं कसं? हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. एक आजी मावशी माझ्यासोबत आहेत. तुमचं काय नाव? यशोदाबाई लुंगसे, कोणतं नाव तुमचं? भोयर, भोयर. MIDC भोयर, दारवा रोडवर आहे. दारवा रोडवरती म्हणजे कुठे नेमकं आलं म्हणायचं ते? ते दारवा MIDC भोयर. किती लोकसंख्येचं गाव आहे तुमचं? 1200 लोक आहे. पण मला असं खूप वाटते का काय काम करावं, पण खूप मी काम असं करून दाखवलेलं आहे. शौचालय झालं आहे. फक्त आम्हाला अडचण कोणची आहे? रोड आणि पाण्याची लई कमतरता आहे. म्हणजे 3-3 दिवस नळ नाही आहेत. तर आपण ऐकतोय की या सगळ्या महिला सरपंच आहेत, त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या मांडण्याचा प्रयत्न करतायत. त्यांना गावाचा विकास करायचा आहे, त्यांची इच्छाशक्ती अमाप आहे, अफाट आहे, करण्याची जिद्द आहे. फक्त मुद्दा आहे तो त्यांच्या मागण्यांना योग्य ते व्यासपीठ मिळण्याचा आणि त्या दृष्टिकोनातनं शासकीय पातळीवरती हालचाली गतिमान होण्याचा. या सगळ्या महिलांशी मला आणखीन पण बोलायचं आहे, पण कार्यक्रमात वेळ झाली का ब्रेकची. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा स्पॉटलाईट.